देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. देवाने आपल्याला हा प्रसंग दिलेला आहे, त्याची स्तुती भक्ती करण्यासाठी आणि त्याचं अमोल वचन ऐकण्यासाठी दोन शब्दाची प्रार्थना करूया. प्रभू देवा, तुझी कृपा आहे आमच्यावर, तुझी दया आहे प्रिय प्रभू, जी रोजून रोज नवीन होणारी आहे प्रिय प्रभू. तुझ्या दयेने प्रिय प्रभू तू आम्हाला तुझं वचन आमच्या कानी पडू देतोस प्रिय प्रभू, आम्हाला मार्गदर्शन करतोस, आम्हाला उत्तेजित करतोस प्रिय प्रभू, आशीर्वादित करतोस प्रिय प्रभू. याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. पुढील वेळ आम्ही तुझ्या हातात समर्पित करतो प्रिय प्रभू. आम्हाला आशीर्वादाने भरून टाक. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आजचा जो संदेश आहे तो योसेफाच्या जीवनावर आधारलेला आहे. योसेफाचं जे चरित्र आहे ते उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जवळजवळ 10 अध्यायामध्ये ते लिहिलेलं आहे. अध्याय 37 आणि त्यानंतर 39 ते 50 एवढ्या मोठ्या अध्यायांमध्ये त्याचं चरित्र लिहिलेलं आहे. म्हणून आता हे सर्व अध्याय वाचणं तर प्रॅक्टिकल नाही, परंतु म्हणून मला असं वाटते मी सरळ उपदेश सुरू करावा. आणि म्हणून आजचा जो संदेश आहे त्याचं जे शीर्षक आहे ते याप्रमाणे आहे की पडद्यामागे देवाचं कार्य सुरू आहे. पडद्यामागे देवाचं कार्य सुरू आहे. जसं मी सांगितलं की हा संदेश योसेफाच्या जीवनावर आधारलेला आहे. हा योसेफ ज्यावेळेस लहान होता, आपल्या बापाच्या
घरी होता, तरुण होता, त्यावेळेस देवाने त्याला एक स्वप्न दाखवलं. त्याचं स्वप्न म्हणजे देवाची योजना होती आणि ही योजना देवाने त्याला दाखवली आणि त्या योजनेप्रमाणे, त्या स्वप्नाप्रमाणे योसेफ सर्वांपेक्षा मोठा होणार होता आणि इतका मोठा की त्याच्या समोर आई वडील, त्याचप्रमाणे भाऊ आणि इतर त्याला नमन करणार होते, त्याला मुजरा करणार होते. ही गोष्ट 37वा अध्याय 7 ते 9 या वचनामध्ये सांगितलेलं आहे. पुष्कळदा स्वप्न हे आपण सिरियस घेत नाही, कारण स्वप्न अशक्य असल्या प्रकारचे असतात, काल्पनिक असल्या प्रकारचे असतात, त्याला मूळ असल्या प्रकारे आपल्याला आहे असं वाटत नाही आणि म्हणून आपण ते गांभीर्याने घेत नाही. परंतु योसेफाचं जीवन जर आपण पाहिलं तर त्याच्या जीवनामध्ये मात्र जे देवाने त्याला स्वप्न दाखवलं होतं, जी त्याच्यासाठी योजना केली होती, ती मात्र पूर्णपणे सत्यात उतरलेली तुम्हाला दिसेल आणि त्या योजनेप्रमाणे हा योसेफ उंच शिखरापर्यंत पोहोचलेला तुम्हाला दिसेल. परंतु ज्यावेळेस देवाने त्याला स्वप्न दाखवलंय त्यानंतरचं त्याचं जीवन जर तुम्ही पाहाल तर त्या स्वप्नाच्या अगदी उलट असल्या प्रकारे दिसेल, कारण त्याला 3 खड्ड्यांमधून जावं लागलं. त्याचे जे संकट होते, त्याची जी परिस्थिती होती कठीण, त्याला मी खड्डे म्हणतो, कारण एक तर खरोखरच खड्ड्यामध्ये त्याला टाकलं, परंतु दुसरे जे संकट होते ते खड्ड्यासारखेच होते. खड्डा म्हणजे काय असतो की तुम्ही जर शिखरावर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला अडवणारा, तुम्हाला पाडणारा, तुम्हाला निराश करणारा, तुम्हाला अंधारात घेऊन जाणारा तो खड्डा. आणि हे जे प्रसंग त्याच्या जीवनामध्ये होते तसल्याच प्रकारचे, खोल असल्या प्रकारच्या खड्ड्यासारखे होते. पहिला खड्डा त्याचा म्हणजे त्याच्या सख्ख्या भावांनी त्याला खड्ड्यात फेकून दिलं होतं. याला कारण त्यांच्या मनामधील राग, द्वेष आणि मत्सर. दुसरा जो खड्डा होता, ह्याच भावांनी त्याला केवळ 20 रुपयात, व्यापारी जे होते मिस्राकडे जाणारे, त्यांना केवळ 20 रुपयात या आपल्या भावाला विकून टाकलेला आहे. आणि मग याला पोटिफर जो होता त्याने विकत घेतलं. अशा रीतीने याची खरेदी विक्री असल्या प्रकारे झाली आणि विकत त्याला घेतलं गुलाम म्हणून. आणि हा एका चांगल्या घरात जन्मलेला आणि चांगल्या घरात वाढलेला आणि बापाचा अतिशय प्रिय असल्या प्रकारचा हा मुलगा, तो मात्र परदेशात गुलाम झाला, त्याची खरेदी आणि विक्री झाली. हा दुसरा खड्डा त्याच्या जीवनातील होता. तिसरा खड्डा सर्वात मोठा, ज्यावेळेस तो पोटिफराच्या घरात होता त्यावेळेस त्याने कुठलाही गुन्हा केला नव्हता आणि तरीही निर्दोष असताना सुद्धा पोटिफराने त्याला तुरुंगामध्ये टाकलं आणि त्या तुरुंगामध्ये 2 वर्ष तो खितपत पडला होता. अशा रीतीने या 3 खड्ड्यांमधून या योसेफाला जावं लागलं. परंतु या 3ही खड्ड्यांमधून जात असताना त्याचा विश्वास हा होता की देवाचं कार्य बंद झालेलं नाही, ते सुरूच आहे. मी खाली खाली जात नाही, मी वरवर जात आहे आणि माझ्यासाठी देवाच्या अद्भुत असल्या प्रकारच्या महान योजना आहे आणि त्याचं कार्य सुरू आहे. परंतु आज मात्र ते दिसत नाही, डोळ्यांना दिसत नाही, परंतु एक दिवस मात्र ते प्रगट होईल, असा त्याचा विश्वास होता. आणि त्या विश्वासामुळेच त्याचं जीवन आपण पाहतो की या 3ही खड्ड्यामध्ये, या 3ही संकटामध्ये आणि 3ही परीक्षामध्ये जर तुम्ही त्याच्याकडे पाहाल तर तो अतिशय सकारात्मक होता, शांत होता, विश्वासू होता आणि विश्वासात स्थिर असल्या प्रकारचा तो होता. पोटिफराच्या घरात तो गुलाम म्हणून असताना, तो परदेशात होता, तो एकटा होता, तो घरापासून दूर होता, परंतु तरी तिथे तो देवावर उलटला नाही
किंवा त्याने कोणावर सूड उगवला नाही, त्या ठिकाणी सुद्धा त्याचं भय आपल्याला दिसते, देवाबद्दलचं त्याचं भय. आणि त्या पोटिफराच्या घरामध्ये पहा, एकटा होता, घरापासून दूर होता, परदेशात होता, त्याला कोणी आजूबाजूला नव्हतं, परंतु तरीही तो देवाचं भय धरणारा होता आणि त्या देवाच्या भयाने त्याच्या कामावर परिणाम झाला. म्हणजे त्याचं काम कसं होतं तर अतिशय प्रामाणिक आणि विश्वासू असल्या प्रकारचं होतं. आणि म्हणून पोटिफराने आपल्या घराचा त्याला कारभारी नेमलं होतं. आणि ही गोष्ट 39 अध्याय 4 वचनामध्ये सांगितलेलं आहे. पुढे आपण पाहतो की त्याला तुरुंगात जावं लागलं आणि तुरुंगामध्ये सुद्धा तो स्थिर, शांत होता, इतरांचं दुःख समजणारा आणि त्यांना मदत करणारा होता तुरुंगात असताना सुद्धा. आणि त्यामुळे त्या तुरुंगाच्या अधिकाऱ्याने त्याच्या हातामध्ये इतर सर्व बंदिवान या योसेफाच्या हातामध्ये सोपवले होते. अध्याय 39, 21 आणि 22. याचा अर्थ या तीनही खड्ड्यामधून जात असताना योसेफ देवावर उलटला नाही, त्याने कोणाचा सूड घेतला नाही, त्याने विश्वास सोडला नाही आणि आपल्या बापाच्या घरात असल्यासारखा तो तुरुंगात होता. अतिशय शांत, अतिशय स्थिर, अतिशय सकारात्मक असल्या प्रकारचा होता. याला कारण काय? याला कारण एकच होतं की तो असल्या प्रकारे म्हणत असला पाहिजे की मी अगदी विपरीत परिस्थितीमध्ये जरी असलो तरी मला माहित आहे की माझा देव पडद्याच्या आड आज मला दिसत नाही, परंतु पडद्याच्या आड माझ्यासाठी अद्भुत असल्या प्रकारचं कार्य करत आहे, असा त्याचा विश्वास असला पाहिजे आणि होता. जर असा विश्वास त्याचा नसता तर काय झालं असतं? मला असं वाटतं तो पोटिफराच्या घरातच राहिला असता, तिथेच पापामध्ये, ते पापाच्या चिखलामध्ये तिथेच अडकला असता. त्याच्याजवळ भौतिक आणि जगिक सुख राहिलं असतं, परंतु देवाची जी योजना त्याच्या संबंधाने होती, देव त्याच्या द्वारे त्याच्या कुटुंबाला आणि आजूबाजूचे जग जे होतं की जे दुष्काळामध्ये सापडणार होतं, फार मोठा भयंकर असल्या प्रकारचा 7 वर्षाचा दुष्काळ पडणार होता, त्या दुष्काळामध्ये जगाला वाचवण्यासाठी, त्याच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी जी महान योजना देवाची त्याच्यासाठी होती, त्याच्याद्वारे इतरांसाठी होती, ती मात्र पूर्ण कधी झाली नसती. हीच गोष्ट आहे, जेव्हा आम्ही देवावर उलटतो, त्याच्यावरचा विश्वास सोडतो, त्याचं भय सोडतो, त्यावेळेस आम्ही पोटिफराच्या घरातच राहतो. तिथं काहीच वाईट नाही तसं, परंतु देवाची योजना मात्र त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकत नाही. आम्ही तिथपर्यंतच आमची धाव असते, त्या पोटिफराच्या घरापर्यंत, त्याच्या पुढे त्या शिखरापर्यंत मात्र आपण जाऊ शकत नाही. पुष्कळदा आपल्याला प्रश्न पडतो की या योसेफासाठी एवढी महान देवाची योजना होती, एवढी अद्भुत योजना होती आणि त्याच्याद्वारे जगासाठी एवढी महान योजना जर होती तर देवाने त्याला डायरेक्ट त्या फारोच्या राजवाड्यामध्येच का नेऊन बसवलं नाही? त्या ठिकाणी तो गेला असता आणि मग फारोच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला असता आणि मग फारोने त्याला मोठा अधिकारी केला असता आणि मग त्याने साऱ्या जगाला वाचवलं असतं. सरळ तिथे का नेलं नाही राजवाड्यात? तो कुठलाही चमत्कार करू शकतो, तो नेऊ शकतो, तसं का नेलं नाही? याला कारण हे आहे की देवाच्या महान योजना असतात, परंतु त्या योजना पूर्ण करण्यासाठी त्या व्यक्तीमध्ये विश्वास पाहिजे. विश्वास पाहिजे. तो विश्वास देव पाहतो, ते भय देव पाहतो आणि तरच तो तुमच्या जीवनामध्ये आणि तुमच्या जीवनाच्या द्वारे इतरांच्या जीवनामध्ये कार्य करू शकतो. तशाही परिस्थितीमध्ये योसेफाने आपला विश्वास दाखवला. देवाने त्याला 3 खड्ड्यांमधून नेलं, परंतु त्या खड्ड्यामध्ये असताना त्याचा हा विश्वास होता की देव माझ्यासाठी पडद्याच्या आड अद्भुत असल्या प्रकारचं कार्य करत आहे. त्याचा विश्वास फार मोठा होता.
विशेषतः ज्यावेळेस तो तुरुंगामध्ये होता त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की तुरुंगामध्ये निर्दोष असताना सुद्धा तो त्याच्या कपाळावर जो डाग होता त्याचं जीवनातील शांती कदाचित हिरवून नेली असती किंवा त्याला अस्वस्थ केलं असतं, अशांत केलं असतं. त्याचं मन आणि जीवन रागाने द्वेषाने सुडाने भरल्या गेलं असतं. असल्या प्रकारचा तो तुरुंग होता. मी यूट्यूबवर त्या तुरुंगाचं चित्र पाहिलं आणि त्याच्याविषयी वाचलं, ऐकलं. आणि तो तुरुंग म्हणजे महाभयंकर असल्या प्रकारची, फार कठीण खडतर असल्या प्रकारची शिक्षा होती. कारण तो तुरुंग म्हणजे एखाद्या खोल दगडात खोदलेला असा असल्या प्रकारच्या विहिरीसारखा होता. खोल आत अरुंद जागा, अंधाराची जागा, जगापासून तुटलेली जागा, जेथून कोणी बाहेर जाऊच शकत नाही, सुटूच शकत नाही, अशी जागा ती होती. आणि योसेफ तर परदेशात होता. तिथे त्याची केस लढणारा कोण होता? त्याची सुटका होऊच शकली नसती. आणि तशाही भयंकर असल्या प्रकारच्या एखाद्या दरीत, खोल विहिरीत, अंधारात तो त्या ठिकाणी खितपत पडलेला असताना सुद्धा आपण पाहतो की तो शांत आहे, स्थिर आहे. उलट दुसऱ्यांना मदत त्याने केली. इतरांच्या, 2 कैद्यांच्या स्वप्नाचा अर्थ त्याने सांगितला. त्यांची विचारपूस त्याने केली ज्यावेळेस ते अस्वस्थ होते त्यावेळेस. म्हणजे तो त्या ठिकाणी सेन्सिटिव्ह सुद्धा होता, संवेदनशील सुद्धा होता अशा भयंकर परिस्थितीत. आणि का? कारण त्या तुरुंगामध्ये सुद्धा, त्या खोल अंधारामध्ये सुद्धा, दरीमध्ये सुद्धा, अतिशय आशाहीन असल्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्याचा हा विश्वास होता की नाही, माझा देव मला सोडू शकत नाही, तो माझ्यासाठी कार्य करत आहे आणि ते कार्य लवकरच प्रगट होणार आहे आणि तो मला वर काढणार आहे आणि माझं जीवनात अगदी बदलून जाणार आहे. आणि त्याप्रमाणेच झालं. ज्या ठिकाणाहून त्याला कोणीच काढूच शकलं नसतं किंवा त्याची सुटका होऊच शकली नसती, कारण त्याच्यासाठी कोणीच नव्हतं, तो परदेशात होता, त्या ठिकाणी आपण पाहतो की त्या मिसर देशाचा राजा त्याला सोडवतो. तो राजा त्याला आपल्या महालात बोलवतो, आपल्या दरबारात बोलवतो, आपलं स्वप्न त्याला सांगतो आणि तो त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगतो. आणि त्यानंतर जे होते ते त्याच्या जीवनाला एक पूर्ण कलाटणी त्या ठिकाणी मिळालेली आपल्याला दिसते. त्याचं जीवन पूर्णपणे बदलून गेलेलं आहे. आणि काय झालं त्याच्या जीवनामध्ये? उत्पत्तीचं पुस्तक 41 अध्याय आणि 37 वचनाच्या पुढे जे वचन आहे ते मी वाचूनच दाखवतो. फारो योसेफास म्हणाला, देवाने तुला ह्या सर्व गोष्टींचे ज्ञान करून दिले आहे. त्या अर्थी तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही. तर तू माझ्या घराचा अधिकारी हो. तुझ्या आज्ञेप्रमाणे माझी सर्व प्रजा चालेल. राजासनापुरताच काय तो मी तुझपेक्षा मोठा. पहा, तुला मी अवघा मिसर देशावर नेमतो. मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात घातली, त्याला तलम गळ्यात सोन्याची कंठी घातली आणि मग त्याला आपल्या मागच्या रथात बसविले आणि मुजरा करा असे त्याच्या पुढे ललकारत चालले होते. किती फरक आहे. जीवन त्याचं एका दिवसात त्याचं मागचं सगळं जीवन बदलून गेलं. आपण या सगळ्या वचनांवरून आपल्याला दिसते की तो राजा एका नामधारी राजासारखा झाला. सगळी सत्ता आपल्या बोटातील अंगठीत त्याने या तरुणाच्या बोटात घातली. त्याला राजवस्त्र त्याला नेसवलं आणि त्याला पूर्ण अधिकार दिला. आणि त्याच्याशिवाय मिस्रातील पान सुद्धा हलत नव्हतं असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. मिस्रातील प्रजेने त्याला मुजरा केला, त्याला नमन केलं. इतकंच केलं, परंतु आजूबाजूचे देश अतिशय तीव्र असल्या प्रकारचा
दुष्काळ पडल्यामुळे अन्नधान्यासाठी मिस्रामध्ये ते येत असत आणि त्यावेळेस ते त्या प्रत्येकाने योसेफाला नमन केलं. आजूबाजूच्या देशांनी त्याला नमन केलं, मिस्राने त्याला नमन केलं आणि मग त्याच्या भावांनी त्याला नमन केलं का? त्या ठिकाणी लिहिलेलं आहे 42 अध्याय 5-6 मध्ये याप्रमाणे इस्रायलाचे मुलगे इतर लोकांबरोबर मिस्रात धान्य खरेदी करण्यास आले. योसेफाच्या भावांनी येऊन जमिनीपर्यंत लावून योसेफास मुजरा केला. जमिनीपर्यंत लवून योसेफास मुजरा केला. कोण आहे भाऊ? त्याला विकणारे, केवळ 20 रुपयात विकणारे, त्याला खड्ड्यात टाकणारे, त्याला मारायला टपलेले असे हे भाऊ. परंतु या ठिकाणी त्यांनी त्या योसेफाला मुजरा केला, नमन केलं. हीच गोष्ट आहे बंधूंनो, की देवाची आपल्या सर्वांसाठी योजना आहे, ज्या महान असतात, ज्या फार मोठ्या असतात, ज्या कल्पनेच्याही पलीकडे असतात. परंतु जसं देवाची बाजू असते की तो ती योजना पूर्ण करतो, तशीच आमची सुद्धा एक बाजू असते, आमचं सुद्धा कर्तव्य असते. आम्ही जोपर्यंत त्याला साथ देत नाही तोपर्यंत ती योजना तो पूर्ण करू शकत नाही. तुम्ही कोणत्याही खोल खड्ड्यात जरी पडला तरी आम्ही विश्वास मात्र त्या खड्ड्यामध्ये असताना सुद्धा कधीच सोडू नये. कारण एक फार महत्वाचं स्टेटमेंट या ठिकाणी मी करतो की देव तुमच्या खड्ड्यांच्या पायऱ्या करतो. देव तुमच्या खड्ड्यांच्या पायऱ्या करतो. त्याच खड्ड्यांवरून म्हणजे त्याच पायऱ्यावरून तुम्ही शिखरापर्यंत पोहोचत असता. आणि म्हणून विश्वास पात्राने कधीच सोडू शकत नाही. योसेफ ज्याला 20 रुपयात विकलं तो धनवान झाला, तो महान झाला. त्याला मिस्राच्या सर्वोत्कृष्ट ज्या गोष्टी होत्या त्या सर्व मिळाल्या. 20 रुपयात त्याला विकलं होतं. योसेफ जो गुलाम झाला होता, परंतु तो आता राजासारखा झाला. राजाचं वैभव त्याला मिळालं, राजाचा मान त्याला मिळाला, राजाचं गौरव त्याला मिळालं, राजासारखा अधिकार त्याला मिळाला. इतकं त्याचं जीवन बदलून गेलं. आणि एका शब्दात सांगायचं तर जसं त्याच्या स्वप्नामध्ये त्याला दाखवलं होतं की चंद्र, सूर्य आणि 11 तारे हे तुला नमन करतील, मुजरा करतील. आणि आपल्याला दिसतं की खरोखरच त्याला चंद्र, सूर्य आणि 11 तारे आणि जग यांनी खरोखरच मुजरा केला, त्याला नमन केलेल्या आपल्याला दिसेल. जे स्वप्न देवाने त्याला दाखवलं होतं, जे स्वप्न त्याने पाहिलं होतं, जी महान योजना देवाची योसेफासाठी होती, ती तंतोतंत पूर्णपणे त्या ठिकाणी पूर्ण झालेली आपल्याला दिसते. आज कदाचित आमच्याही जीवनामध्ये अनेक खड्डे असतील, आमचा अपेक्षाभंग होत असेल, आमची सुद्धा जगाने 20 रुपये एवढीच किंमत केली असेल. कदाचित आपल्याला वाटत असेल की माझ्या जीवनामध्ये काही होत नाही. कदाचित आपल्याला वाटत असेल मी वर जाण्याच्या ऐवजी खाली खाली जात आहे. तर हा योसेफाच्या जीवनाचा हा जो संदेश आहे आपल्यासाठी आहे. पडद्याच्या मागे देवाचं अद्भुत कार्य जोरात सुरू आहे. आणि म्हणून विश्वास ठेवा, तुमच्यासाठी एक दार उघडत आहे, ज्यामुळे तुमचं जीवन केवळ एका दिवसात पूर्णपणे बदलू शकते योसेफाप्रमाणे. आणि म्हणून योसेफाप्रमाणे आम्हाला विश्वास धरायचा आहे. योसेफाप्रमाणे आम्हाला देवाचं भय धरायचं आहे. आणि योसेफाप्रमाणे योग्य वेळेची आम्हाला वाट पाहायची आहे. आणि देव तुम्हाला नक्कीच उंच केल्याशिवाय राहणार नाही, का शिखरापर्यंत नेल्याशिवाय राहणार नाही. देव करो तुमचं जीवन आशीर्वादाने भरून टाकू. हालेलुया.
आमेन.